नाटो संघटनेचा उद्देश काय होता आणि नाटो संघटना स्थापन का करण्यात आली याची माहिती आपण थोडक्यात घेऊया. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा या नाटो संघटनेचा फुल फॉर्म आहे. सध्या नाटोमध्ये 32 देश आहेत. याच्यामध्ये भारताचा समावेश नाही आहे, परंतु अमेरिका आणि युरोप खंडातले एकूण 32 देश 2026 नुसार आत्ता सदस्य म्हणून आहेत. उत्तर अटलांटिक करार संघटना नाटो ही सदस्य देशांना संभाव्य धोक्यापासून म्हणजे कोणी लष्करी कारवाई केली किंवा कोणी या देशांवर हल्ला केला तर इतर देश त्या देशाच्या मदतीसाठी उभे राहतील किंवा मदत पोहोचवतील असा उद्देश 1949 मध्ये स्थापन केलेला नाटो संघटनेचा होता, ज्याच्यामुळे राजकीय आणि लष्करी युती तयार झाली. इराण अमेरिकेचे युद्ध सुरू असताना नाटो देशांनी प्रत्यक्षपणे मदत करण्यासाठी नकार दिलेला आहे. जरी हे नाटो संघटनेचे सदस्य असले तरी फ्रान्स, इटली आणि स्पेनने अमेरिकेला मदत करण्यासाठी नकार दिलेला आहे. मित्र देश असलेला स्पेन याने अमेरिकेला हवाई मदतीसाठी किंवा तळांचा वापर करण्यासाठी नकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे लष्कराच्या मदतीच्या ऐवजी तळांचा वापर करण्यासाठी फ्रान्स आणि इटलीने अमेरिकेला मदत केलेली आहे. नोटाच्या कलम 5 नुसार एका सदस्य देशावर कोणत्याही हल्ला झाला तर तो सर्व देशांवर झालेला हल्ला मानला जातो. संघटनेच्या इतिहासात केवळ एकदाच कलम 5 हे लागू करण्यात आले होते, जेव्हा अमेरिकेमध्ये 9/11 सारखी जेव्हा घटना घडली तेव्हा. 11 सप्टेंबर 2001च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने ते लागू केले होते, ज्यामुळे ऑपरेशन ईगल असिस्ट सारख्या मोहिमा राबवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये नाटोच्या विमानांनी अमेरिकेच्या आकाशात गस्त घातली होती. नाटो मित्र राष्ट्रांनी अमेरिकेवरील हल्ला हा सर्व सदस्य राष्ट्रांवरील हल्ला असल्याचे घोषित सुद्धा त्यावेळेस केले होते. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक कारवाई केली, ज्यामध्ये टेहळणी उड्डाणे, ऑपरेशन ईगल असिस्ट आणि भूमध्य समुद्रातील ऑपरेशन ॲक्टिव्ह एंडोव्हर यांचा समावेश होता. अनुदेश न देण्याची परिस्थिती जरी कलम 5 केवळ एकदाच सक्रिय गेली असली तरी नाटोने संपूर्ण कलम प्रतिसाद न देता सल्लामसलत कलम 4 आणि बचावात्मक उपाययोजना केल्या आहेत, जसं की सिरियन गृहयुद्धादरम्यान तुर्कीला पाठिंबा देणे. कलम 5 याचा वापर करण्यासाठी एकमताने घेतलेल्या निर्णयाची आवश्यकता असते आणि त्यात असे नमूद केले आहे की मित्र राष्ट्रांनी त्यांना आवश्यक वाटेल अशी कारवाई करावी, ज्यामध्ये लष्करी मदत करणे, हल्ले करणे किंवा त्या देशाचे संरक्षण करणे या पद्धतींचा समावेश आहे. सामूहिक संरक्षणासाठी तयार केले आहेत हे आणि ते प्रतिबंधक म्हणून काम करते. 9/11च्या उदाहरणावरून असे दिसून येते की दुसऱ्या राज्यावरील आक्रमणाविरुद्धच नाही तर गैरराज्य घटकांविरुद्धही केला जाऊ शकतो. उत्तर अटलांटिक करार संघटना नाटो ही उत्तर अमेरिकन युरोपियन राष्ट्रांमध्ये शांतता, लोकशाही आणि सामूहिक संरक्षण सुरक्षित करण्यासाठी केलेली संघटना म्हणजे नाटो होय. 32 सदस्यांनी राजकीय आणि लष्करी हितासाठी युती केलेली आहे. कलम 5 असे सांगते की एक सदस्यावरील हल्ला हा सर्वांवरील हल्ला मानला जातो. प्रमुख पैलू आणि वापराची उदाहरणे जर यामध्ये बघितली तर नाटो राजनैतिक मार्गाने किंवा लष्करी मार्गाने संघर्ष सोडवण्यासाठी कार्य करते. त्याचप्रमाणे लष्करी सज्जता कायम राखण्यासाठी संघटना अलाइड कमांड ऑपरेशन्स आणि अलाइड कमांड ट्रान्सफॉर्मेशन्स यांसारख्या विशेष कमांड्सच्या माध्यमातून कार्य करते. लष्करी आघाडी कायम राखण्यासाठी नाटो आधुनिक धोक्यांपासून सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करते.